मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे 4 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करतायत। महाराष्ट्रभरातून लाखो मराठा बांधव मुंबईला दाखल झालेत। ज्यांना जमेल ते मुंबईला जात आहेत, ज्यांना जमत नाही ते तन मन धनाने या लढ्यामध्ये सहभागी होत आहेत। आज जेजुरी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही भव्य रॅली काढून खंडोबाच्या दर्शनाला आलो। या ठिकाणी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या चरणी आम्ही अभिषेक केलाय, पूजा केली आहे आणि मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं हक्काचं ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मागणी, या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीसाठी आम्ही या ठिकाणी कुलदैवत खंडोबाला साकडं घातलंय आणि त्यासोबतच 20,000 भड्यांचे पुढे घेऊन आम्ही सुद्धा या ठिकाणाहून मुंबईच्या आझाद मैदानावरती त्या ठिकाणी जातो आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांची तब्येत सुधारावी, सरकारला सुदबुद्धी यावी, मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यावं यासाठी या ठिकाणी आम्ही आज जेजुरीत अभिषेक केलाय। सरकारनं आमच्या विरोधात बिकट परिस्थिती निर्माण केली, प्यायचं पाणी बंद केलं, आमच्या मराठा आंदोलकांना खायला मिळू नये म्हणून हॉटेल बंद केलं, पण परिस्थिती जेवढी तिखट तेवढाच परिस्थिती जेवढी बिकट तेवढाच मराठा तिखट हे मराठ्यांनी दाखवून दिलं आणि मराठा वेगवेगळ्या मार्गाने या आंदोलनाच्या लढ्यात सहभागी होतोय।